नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मार्च महिना हप्ता वाटप संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पहा, अर्थसंकल्प सादर होत आहे। अर्थसंकल्पामध्ये लाभार्थ्यांसाठी खुश खबर। नेमकं अर्थसंकल्पामध्ये काय तुम्हाला मिळणार आहे, त्याचबरोबर मार्चच्या हप्त्याची तारीख काय असणार आहे, कधीपर्यंत हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, सविस्तर माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता वाटप या संदर्भात माहिती जाणून घेण्यापूर्वी तहसील कार्यालय असतील किंवा तुमच्या जिल्ह्याच्या माध्यमातून पहा, लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे सूचना देण्यात आलेल्या आहे। परिपत्रक जारी करण्यात आलेले आहेत आणि या परिपत्रकामध्ये काय माहिती आहे, कशा संदर्भात परिपत्रक आहे, काय महत्त्वाची सूचना आहे तर पहा, जे दिव्यांग सहाय्यता पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे दिव्यांग व्यक्तींसाठी, या दिव्यांग सहाय्यता पोर्टलवरती तुम्हाला तुमची नोंदणी करणं अत्यावश्यक आहे। जसं की सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं व्हिडिओमध्ये या अगोदरच्या की दिव्यांग सहाय्यता पोर्टलची निर्मिती नव्याने करण्यात आलेली आहे। दिव्यांग विभाग निर्माण करण्यात आलेला आहे। दिव्यांग विभागाची सेपरेट स्थापना करण्यात आलेली असल्यामुळे आता दिव्यांगांना थेट लाभ दिला जाणार आहे। त्या ठिकाणाहून मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत दिव्यांग बांधवांना जमा होणार आहे आणि मार्च महिन्याच्या हप्त्या वितरणानंतर दिव्यांग बांधवांना सेपरेटरित्या दिव्यांग विभागाच्या माध्यमातूनच इथून पुढे आता हप्ता मिळणार आहे। त्यामुळे काय करायचं आहे, दिव्यांग सहाय्यता पोर्टलवरती दिव्यांग सहाय्य जे पोर्टल आहे त्यावरती तुम्हाला नोंदणी करणं अत्यावश्यक आहे आणि याच नोंदणी संदर्भातल्या सूचना आलेल्या आहेत। प्रत्येक लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नोटिफिकेशन काढून जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून परिपत्रक जारी करण्यात आलेले आहेत। UDID कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक करणं त्यासाठी आवश्यक आहे। तर या सगळ्या सूचनांचं पालन करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे हप्ते सुरळीत व्यवस्थितरित्या मिळत राहतील। पहा, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। 2026-27 या वर्षाचं आर्थिक बजेट मांडलं जात आहे आणि या बजेटचा आणि तुमचा काय संबंध आहे हे सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेणं आहे। पहा, आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत, मग त्यामध्ये माझ्या विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, दिव्यांग बांधव, या सर्वांसाठी जे महिन्याला तुम्हाला पेन्शन दिलं जातं, ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांसाठीचं जे अनुदान देण्यात येतं त्या अनुदानाची एकदाच तरतूद जी आहे ती करण्यात येते राज्य शासनाच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये। म्हणजे संपूर्ण वर्षासाठी लागणारा पैसा जो आहे तो आकडा ठराविक आकडा जो आहे तो मांडला जातो, निश्चित केला जातो, सेपरेटरित्या तो ठेवण्यात येतो आणि त्यामधूनच तुम्हाला अनुदान वाटप करण्यात येतं। हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असेल। तर आजच्या तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनानंतर आता या ठिकाणी पहा, अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, बजेट सादर केलं जाणार आहे आणि या बजेटमध्ये निराधारांना नेमकं काय मिळणार, निराधार बांधवांना 6,000 रुपये हप्ता करण्याची जी मागणी करण्यात येत आहे लाभार्थ्यांकडून, ती मागणी मान्य होणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। निराधारांचं अनुदान वाढणार की नाही हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर आर्थिक बजेट सादर केलं जाणार आहे आणि या बजेटच्या ज्या काही अपडेट असतील अनुदान वाढी संदर्भातल्या किंवा वेगवेगळ्या योजनांसंदर्भातल्या, त्या तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्या पाहण्यास मिळणार आहेत। अर्थसंकल्पासंदर्भात माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ मोठा होत आहे। आता मार्च महिन्याच्या हप्त्यासंदर्भात पहा, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 तारखेला हप्ता काय मिळण्याची शक्यता नाही, 5 तारखेला हप्ता आलेला नाही। आता साधारणपणे 6 तारखेला सुद्धा हप्ता जमा होत नाही हे निश्चित झालेलं आहे। मग नेमकी तारीख कोणती असणार आहे मार्च हप्ता वितरणाची, तर या ठिकाणी पहा, आता अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर नोटिफिकेशन येईल, पोर्टलवरती सूचना येईल आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला तारीख पाहण्यास मिळणार आहे। म्हणजेच साधारणपणे अंदाजित 10 तारखेपर्यंत
हप्ता वितरित केल्या जाण्याच्या सूचना आपल्याला पाहण्यास मिळतील आणि तिथून पुढे पैसे मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु 10 तारखेच्या आतमध्ये जर मेसेज वगैरे आला तर मी तुम्हाला चॅनलवरती कळवणार आहे. त्यामुळे सुरुवातीला सांगितलेलं आहे, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला